जवळजवळ आत्तापर्यंत 50% गाळे वाटप आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। त्यापैकी आपण पाहिलं असेल की जो आमच्या धार्मिक तेढ निर्माण करतात अशा धर्मांत जिहाद्यांना एकही दुकान आम्ही या ठिकाणी लावू दिलेलं नाही। आणि राहिलेले 50% गाळे वाटप आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत। व्यापाऱ्यांची संख्या जवळजवळ 2000च्या आसपास असते। 2000 जवळजवळ स्टॉल या ठिकाणी लागतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून ते या ठिकाणी येत असतात। अजून रंगपंचमीला 2-3 दिवस टाईम आहे आणि ते एक 16, 17, 18 तारखेपर्यंत संपूर्ण यात्रेकरू व्यापारी या ठिकाणी हजर होतील। ते जसे जसे या ठिकाणी येतील तसे तसे त्यांना शॉर्टिंग करून जागा दिल्या जातील। आपण जर पाहिलं असेल तर परवा एक ग्रामसभेचा ठराव आपण या ठिकाणी बहुमताने पास केलेला आहे। आमच्या जर तुम्ही धार्मिक भावना दुखवणार असताल, आमच्या जर इथं येऊन तुम्ही पशुहत्या करणार असाल, आमच्या मंदिरावर येऊन जर तुम्ही चप्पल घालून जर गडावर येणार असाल आणि आमच्या महिला भगिनीची छेड काढण्यासाठी जर तुम्ही यात्रेमध्ये येत असाल तर अशा जिहाद्यांना आम्ही बंदी घातलेली आहे। त्या कुठल्याही परिस्थितीत आम्ही गावकरी या निर्णयावर ठाम आहोत। शासन आमच्या पाठीशी आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही मुस्लिम समाजाची दुकाने लावू देणार नाहीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।